लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नवीन नाशिकमधील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पवननगर परिसरात दुपारी 3:30च्या सुमारास चहा विक्रेत्यावर 3 टवाळखोरांनी हल्ला केल्याची गंभीर घटना घडली। चहा विक्रेता रोहन वाकळे याच्या स्टॉलजवळ दुचाकी क्रमांक MH15 GJ 7260 वरून आलेल्या तिघांनी चहा मागितला। मात्र चहा संपल्याचे सांगितल्यावर संतापून त्यांनी वाकळे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि खिशातील 4400 रोख रक्कम जबरदस्तीने घेतली। यावेळी घटनास्थळी असलेल्या काही महिला आणि दुकानदारांनी धाव घेऊन तरुणाचा जीव वाचवला। चहा विक्रेत्याच्या माहितीनुसार हल्लेखोरांकडे कोयता आणि धारदार शस्त्रे देखील होती। त्या मुलांनी चहा दिला नाही म्हणून त्या चहावाल्याला खूप मारझोड केली आणि अजून त्यांनी चहा नाही दिला म्हणून ते 1 नाही 2 नाही 4 जण त्यांनी खूप मारामारी केली। त्या मुलांनी त्या मुलाला खूप मारलं। आम्ही त्याला वाचवायला गेलो तर आम्हाला म्हणतो का बाजूला व्हा मावशी, बाजूला व्हा, अजिबात नका पडू। मग ती चहावाली आम्ही 4-5 जण गेलो तेव्हा तो मुलगा वाचला गेला आणि त्याला मारायची धमकी पण दिली त्यांनी। माझं रोज चालेल तर आम्ही कपड्यावाल्यांनी ते दुकानं लावायची का नाही लावायची हे तरी आम्हाला सांगा। ते पोरं नेहमी इथं बसतात का नशेत असतात का? गांजा वगैरे हे ते चालू असते नेहमी त्यांचं गांजा वगैरे पितात। लहान पोरांना जबरदस्ती करतात आणि गांजा प्या, दारू प्या, सिगरेट प्या, नाही पिलं 10वीच्या स्कूल आहे, स्कूलच्या 10वीच्या मुलांनाही त्रास देतात। गांजा आणा, दारू आणा, सिगरेट आणा, नेहमी ग्राउंडला खूप त्रास आहे। नेहमी आम्हाला इथे काहीतरी आमचे झोन दिलेला आहे, त्यांच्या कारणाने आमचा झोन जाता कामा नये। आम्हाला डिपार्टमेंटची काहीतरी इथे तात्काळ सेवा पाहिजे ही आमची सगळ्यांची नम्र विनंती। प्रशासन जर काही करत नसेल तर आम्ही मोर्चा घेऊन मोठ्या हे जे ऑफिसर असतील तिथे जाऊन कारवाई करण्यात यावी ही सक्त आम्हाला मागणी आहे। कारण यांच्यामुळे आमच्या गरिबाच्या पोटावर पाय देता कामा नये। काय झालं मित्र तुझ्यासोबत? मी पवननगर स्टेडियमला डेली चहा वाटतो तिकडे पवननगर एरियात। तर 3 जण आले, गाडी आडवी केली माझ्या समोर आणि कोयते काढले नाही का, चहा दे म्हणे पहिले। चहा तर संपलं दादा, ते डायरेक्ट मग मारायला लागले नाही का पहिले मला पैसे दे, पैसे दिले अजून मारायला लागले ते। नंतर माझे 4400 रुपये गेलेले। नंतर ते जाता जाता बोलले मी तुला बाहेर भेटला तुझी विकेट पाडायला असं। काही हत्यार होते त्यांच्याकडे? हा हत्यार होते, कोयते होते। कोणती गाडी कोणती होती? NS भगव्या कलरची NS होती। भगव्या कलरची NS। तू पवननगर स्टेडियमला कशासाठी गेला होता? डेली चहा वाटतो सर मी। चहा वाटतो, चहा देण्यासाठी गेला होता। त्यावेळेस तुला अडवून त्यांनी माझे लूटमार केली आहे। 4400 रुपयाची। 4400 रुपये। तू 112ला कॉल केला होता का? केला होता, आले नाही? किती वेळने आली? आत्ता आलेली, आता जायचं तिकडं। आता म्हणजे साधारणतः घटना घडून किती वेळ झाला? आता अर्धा तास झाले। अर्धा झाला? किती वेळ झाला त्यांना? अर्धा तास ते आले नाही नाही ना। आता तू पोलीस स्टेशनला आलेला आहे? हो, तक्रार दिली का? दिली। स्थानिक नागरिकांनी सांगितले की हे टवाळखोर पवननगर मैदानात नियमितपणे दारू आणि अन्य नशा करून परिसरात दहशत माजवत आहे। दुकानदार आणि महिलांना त्रास देणे, धमकावणे हे त्यांची नेहमीची सवय झाली आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई न केल्यास आम्ही मोर्चा काढू असा इशारा महिलांनी दिला आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.